डिझायनर साडी, सिल्क साडी, हेवी वर्क साडी, नेट साडी अशा भरपूर प्रकारच्या साड्या फोल्ड कशा करायच्या, त्या ठेवायच्या कशा, जागेची कमी असेल तर मग ह्या साड्यांचा वापर आपण व्यवस्थितरित्या कसं करू शकतो किंवा ह्या साड्या व्यवस्थितरित्या आपण कशा ठेवू शकतो जेणेकरून त्या व्यवस्थित राहतील आणि वर्षानुवर्षे अगदी नवीन सारख्याच दिसतील। तर यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। फोल्डिंगचा पहिला प्रकार बघूया। अशा पद्धतीची वर्कवाल्या साड्या असतात पण त्या खालून भरपूर त्याला अशा पद्धतीने हेवी वर्क असतं, सो अशी फोल्ड करून आपल्याला घ्यायची आहे। नंतर घ्यायचं आहे हँगर। जी काही हेवी वर्कवाली साडी आहे त्याचं जे वर्क आहे ते याच बाजूने असायला हवं, जिथे आपण हँगर ठेवतोय त्या बाजूने। त्यानंतर त्या साडीवरचा मॅचिंग पेटीकोट आपल्याला अशा पद्धतीने हँगर मध्ये ठेवायचा आहे। जर तुमच्याकडे पेटीकोट हे कमी असतील तर ते वेगळे तुम्ही ठेवू शकता, पण प्रत्येक साडीवरती जर मॅचिंग पेटीकोट असेल तर अशा पद्धतीने ठेवा। नंतर जी दुसरी बाजू आहे वर्कवाली नाही, दुसरी बाजू ती अशा पद्धतीने हँगर मधून बाहेर काढायची, म्हणजे आपलं जे काही वर्क आहे ते आतल्या बाजूने राहतं। त्यानंतर साडीवरील ब्लाउज घ्यायचं आणि हँगरच्या वरच्या बाजूतून अशा पद्धतीने घालून घ्यायचं, म्हणजे साडीला एक आपण ब्लाउजच कव्हर देत आहोत। जर तुमच्याकडे भरपूर स्पेस असेल आणि तुम्ही साड्या या हँग करून ठेवत असाल अशा पद्धतीने हँगरला, तर तुम्ही ही मेथड नक्की वापरू शकता। जेव्हा तुम्हाला ती साडी घालायची आहे तेव्हा ब्लाउज सुद्धा मिळतं, त्याचा पेटीकोट सुद्धा मिळतो आणि हवं तर जर हँगर वापरत असणार तर मॅचिंग साडीवरती मॅचिंग ज्वेलरी असेल तर झिपलॉक बॅग मध्ये तुम्ही ते ठेवून ती सुद्धा या हँगरला लटकवू शकता। सो काहीसा अशा पद्धतीने हे आपलं फोल्डिंगची पहिली मेथड दिसत आहे। दिसायलाही सुंदर दिसतं आणि मेन म्हणजे धूळ सुद्धा होत नाही आणि आपली साडी सुद्धा व्यवस्थितरित्या प्रोटेक्ट राहते। चला या साडीचा कशा पद्धतीने अजून दुसरी पद्धतीने आपण फोल्ड करू शकतो ते बघूयात। पहिले जे आपण फोल्ड केलं होतं तशाच पद्धतीने पण वेगळा लुक आपण याला देणार आहोत। जिकडून हेवी बाजू आहे किंवा हेवी वर्क केलेलं आहे ती खालच्या साईडची बाजू आपल्याला ब्लाउजच्या इथे ठेवायची आहे, म्हणजे ब्लाउज खरं तर खालच्या बाजूने आपल्याला घालून घ्यायचं। चेक करायचं की ब्लाउजचं जे काही मेजरमेंट आहे ते बरोबर आपण जेवढी घडी केली आहे साडीची तेवढी येते की नाही, त्या हिशोबाने साडीची घडी कमी जास्त होणार आहे। मध्ये पेटीकोट ठेवायचा आणि अशा पद्धतीने फोल्ड करत खालच्या बाजूची साईड फोल्ड करत अगदी वरपर्यंत आणायची आणि त्यानंतर सेम पद्धतीने जसं आपण पहिल्या याच्यामध्ये केलं व्यवस्थितरित्या जे काही हुक किंवा बटन असेल ब्लाउजचे ते लावून घ्यायचे। आणि जर तुमच्याकडे बॅग्स असतील स्पेशली हेवी वर्कच्या साड्या ठेवण्यासाठी, महागड्या साड्या ठेवण्यासाठी, तर मी तुम्हाला एक छोटीशी टिप नक्की देईल की तुम्ही खरंच त्या पॉलीबॅगचा वापर नक्की करा। पॉलीबॅग नसेल तुमच्याकडे, त्या प्रॉपर झिपलॉक वाल्या बॅग नसतील तर ज्या कॅरी बॅग असतात ना मोठ्यावाल्या त्याचा वापर केला तरी चालतो। आपण जेव्हा खरेदी करण्यासाठी जातो तर भरपूर कॅरी बॅग आणतो, तर त्या व्यवस्थित जपून ठेवायच्या आणि साड्यांना वापरायचा। साडीचा दुसरा प्रकार बघूया, ज्या अशा आहेत की फार सिल्की, अगदी आपण जसं म्हटलं तसं त्या जे आपल्या अंगावरती चोपून बसतात, पण त्याचे जे काही काठ आहेत ते भरपूर हेवी असतात। मग अशा साड्यांना त्याला अशा पद्धतीने ओळ्या भरपूर होतात। मग ती कशा पद्धतीने आपण व्यवस्थितरित्या फोल्ड करू शकतो ते बघूयात। तुम्हाला अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे। तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर जी काही खालची बाजू आहे त्याला मोठी बॉर्डर आहे, वरची बाजूला छोटी बॉर्डर आहे। अशा पद्धतीने त्याची घडी करून घ्यायची। ही घडी सगळ्यांना येतेच, ठीक आहे। दोन्ही बाजूंनी मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते आहे या पद्धतीने। त्यानंतर आता कसं करायचं ते सांगते। तर एकतर तुम्ही अशा पद्धतीने या साडीची मोठी घडी करून घेऊ शकता। पहिले मेजरमेंट करून घ्यायचं की तुमचा पेटीकोट आणि साडी व्यवस्थित बसते की नाही, त्या हिशोबाने कमी जास्त करायचं आणि नंतर अशा पद्धतीने मधोमध ठेवायचं। जो काही मॅचिंग पेटीकोट आहे आणि ब्लाउज आहे साडीचं ते अशा पद्धतीने ठेवा, किंवा तुम्हाला जर वेगळा असा पेटीकोट नसेल तर फक्त इथे ब्लाउज जरी ठेवलं तरीही चालेल। आता डबल याची मी दुसरी पद्धत तुम्हाला सांगते। तर जी मोठी बॉर्डर होती ती अशा पद्धतीने फोल्ड केली आणि त्याच्याच मापाने डाव्या साईडला सुद्धा व्यवस्थित करून घेतलं आणि अशी फोल्ड करून घेतली। आणि आता इथे जे मधात स्पेस आहे तिथे तुम्ही तुमचा पेटीकोट किंवा ब्लाउज ठेवू शकता, दिसायलाही छान दिसतं। आणि अशा साड्यांची जेवढी प्रॉपर अशी आपण घडी करेल असेल तशी ती तशीच राहते आणि अशा साड्यांसाठी नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने बॅगचा वापर केला पाहिजे। चला तिसरी कशी फोल्डिंगची मेथड आहे ते बघूयात।
ती म्हणजे आपण चौकोनी पद्धतीची करणार आहोत. चला आता ती कशी करायची तेही बघूयात. तर सगळ्यात प्रथम तुम्ही जेवढ्याही या आपण आज पद्धती बघत आहोत त्या नक्की अंमलात आणा. तुमच्या साड्या या व्यवस्थितरित्या राहतील आणि महागड्या साड्यांसाठी त्यांचं मेंटेन करणं ही तेवढंच महत्त्वाचं असतं. हवं तर महागड्या साड्यांमध्ये तुम्ही न्यूजपेपर सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून त्या साड्यांचा भरपूर दिवस आपण काढल्या नाही तर वास जो येतो तो येणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला घडी करून ठेवायची आहे. खालच्या बाजूने तुम्हाला अशा पद्धतीने फोल्ड करत जायचं आहे दुसऱ्या बाजूकरिता. ज्या साईडला बॉर्डर आहे त्या साईड पासून आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि दुसऱ्या साईडने आपल्याला फक्त एक फोल्ड घ्यायचा आहे. आता जर तुम्ही ही व्यवस्थितरित्या साडी बघितली तर ही जास्त हेवी नाहीये, जशी आपण अंगावरती नेसली अगदी तशी चोपून बसते. बॉर्डर आहे पण बॉर्डर मात्र जास्त हेवी नाही. या साड्या अशा पद्धतीने फोल्ड केलं तर त्या व्यवस्थितरित्या छोटी घडी होते आणि हवं तर इथे तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकता. एक पद्धत अशी आहे किंवा मी तुम्हाला दुसरी पद्धत सुद्धा सांगते, जेणेकरून त्याचं जे काही ब्लाउज आहे ते सुद्धा त्यामध्ये राहील, पेटीकोट सुद्धा राहील. तर व्यवस्थित मेजर करून घ्यायचं. ब्लाउजचं जेवढी बारीक घडी होईल तेवढं करण्याचं ट्राय करायचं आणि अशा पद्धतीने ब्लाउज जिकडून बॉर्डर नाहीये तिथं ठेवायचं असं आणि जी बॉर्डरची साईड आहे ती या पॉकेट्समध्ये आपल्याला घालायची आहे. हवं तर तुम्ही जो काही ब्लाउज आहे तो काढून आणि नंतर घालू शकता, म्हणजे ते एकदम प्रॉपर बसतं आणि ज्या छोट्या चौकोनी उशा असतात ना तशी फोल्डिंग याची मस्त अशी होते. अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउज इझिली काढून घेऊ शकता आणि हे जे काही वरती पॉकेट्स आहे त्यामध्ये सुद्धा हे ब्लाउज ठेवू शकता. चला याची दुसरी मेथड कोणती आहे तीही पुन्हा सांगते. सो आपण इथूनच याची फोल्डिंग केली होती तर काय करायचं, तसं न करता तुम्ही डायरेक्टली फक्त एक फोल्ड जरी त्याला मारला ना तरीही चालेल आणि नंतर तुम्ही कॅरी बॅग मध्ये ठेवलं तरीही चालेल. आपण ह्या जी साड्यांची घडी करत आहोत त्या साडीसाठी कशा पद्धतीची कॅरी बॅग आहे, काही साडींची आयताकृती आहे, काहींची अशी चौकोनी आहे, काहींची छोटी आहे तर काहींची मोठी आहे. त्या पद्धतीने आपण साड्यांची खरं तर घडी केली आहे, जी तुम्ही अवश्य बघितली असणार. आता सगळ्यात मेन ती म्हणजे नेटची साडी कशी फोल्ड करायची. नेटच्या साडीमध्ये वर्क सुद्धा फार असतं, त्यामुळे ही साडी खरंच खूप व्यवस्थित ठेवणं गरजेची असते. नेट असल्यामुळे याला थोडा सुद्धा होल पडला तर ती साडी खरंच वाया जाऊ शकते नाही का, आणि ती फाटणं खूप खूप इझी आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं, ह्या साडीचं जे काही वर्क वाला भाग आहे तो आपल्याला आतल्या बाजूने ठेवायचा आणि जी काही नेटवाली बाजू आहे ती तुम्हाला वरच्या बाजूने ठेवायची. तुम्ही जर व्यवस्थित झूम करून बघितलं तर तुम्हाला समजेल. जो खालचा भाग आहे जो फार हेवी आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. तुम्ही बघू शकता एक बाजू कमी हेवी आली आणि एक जास्त हेवी वाली. एका साईडला पेटीकोट ठेवला, एका साईडला ब्लाऊज ठेवलं आणि अशा पद्धतीने फोल्ड करत आपल्याला जायचं आहे. वरची बाजू ही पूर्ण नेटवाली आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड झालं की नक्कीच बॅग मध्ये ठेवायची, धूळ होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं ऑर्गनाइज होतं. आता आपण तर सगळ्या साड्या व्यवस्थित ऑर्गनाइज केल्या, पण जर तुमच्याकडे कपाट नसेल किंवा कपाट असलं तरी त्याला सुद्धा एक लिमिट असते. लिमिटच्या बाहेर झालं तर कपडे ठेवणार कुठं. ज्या साड्या तुम्ही व्यवस्थितरित्या फक्त समारंभालाच वापरता, कार्यक्रम असेल तरच वापरता, तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या ट्रॉली बॅगचा नक्की वापर करू शकता, ज्या पद्धतीने मी करते. आता ह्या कशा ऑर्गनाइज करायच्या ते बघूयात. सगळ्यात प्रथम इथे ज्या साड्या खाली ठेवलेल्या आहेत त्या अशा ठेवल्या आहेत की घरी जर कोणी पाहुणे वगैरे आले तर 1 ते 2 साडी मी हाताखाली नक्की ठेवते, जेणेकरून बऱ्याचदा गावाकडून कोणी आणलं तर नवीन आलं तर त्यांना देण्यासाठी. त्यानंतर ज्या काही वरच्या साड्या आहेत त्या बऱ्यापैकी ज्या आयताकृती आहे एका शेपच्या आहेत, ज्या एका शेपने आपण फोल्ड केली आहे ते एका बाजूने ठेवते आणि ज्या थोड्याशा मोठ्या आहेत, चौकोनी आकार आहे किंवा मोठी फोल्ड झाली, मोठी घडी झाली आहे, त्या एका बाजूला ठेवते. अशा पद्धतीने आपल्याला ऑर्गनाइज करायचं आहे. एकाच ठिकाणी भरपूर साड्या मावतात. तुम्ही अशा पद्धतीने ऑर्गनाइज करा. खूप छान पद्धतीने ट्रॉली बॅगचा आपण वापर करू शकतो स्टोरेजसाठी. त्यानंतर इथे जो आत्तामध्ये स्पेस आहे तिथे मी जे पेटीकोट आहे एक्स्ट्राचे ते ठेवणार आहे. जे माझ्याकडे एक्स्ट्राचे ब्लाउजेस आहे, जे आपण बऱ्याचदा असं होतं की मॅचिंग ब्लाउज जे आहे ते घालत नाही आणि आपण विकत घेतो, तसे ब्लाउज मी इथे असे मध्ये ठेवलेले आहे. आणि त्यानंतर यावरती तुम्ही खरं तर न्यूजपेपर अंथरू शकता, जेणेकरून यामध्ये कसल्याही प्रकारचा स्मेल येणार नाही. छोट्या छोट्या टिप्स आहे महागड्या साड्या कशा पद्धतीने ठेवायच्या. आय होप तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला अजून कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लाऊज, पेटीकोट आणि साड्या या व्यवस्थित ऑर्गनाइज ठेवलं तर व्यवस्थित जेव्हा आपल्याला जी साडी पाहिजे ती व्यवस्थितरित्या आपल्या हाताशी मिळते. आपलं कष्ट सुद्धा फार कमी होतात, है की नाही. चला मग तुम्ही सुद्धा तुमची ट्रॉली बॅग ॲज अ स्टोरेज म्हणून नक्की वापर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि फॉलो नक्की करा. बाय.